हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे संडे. संडेची मी साफसफाई करते, कारण खूप दिवस झाले मी साफसफाई केली नव्हती घराची. म्हणजे ऍटलीस्ट 8-10 दिवसांनी तरी करायची, तरच ते घर स्वच्छ राहतं. नाही तर मग धूळ वगैरे बसलेलीच असते. आणि पंखे पण आता हे दवाखाना वगैरे चालू होता, त्याच्यामुळे मला जास्त कधी साफसफाई करायला भेटलीच नाही. घरातलीच कामं होता सर्व व्हायचं. आणि हिचं काय व्हिडिओ काढायला घेतली ना की हिला काय होतं काय माहिती, हिचं काही ना काहीतरी बडबड, काही ना काहीतरी टॉपिक चालूच असतं हिचं. त्याच्यामुळे तिला खूप मज्जा येते व्हिडिओ काढताना. आणि मग मी आता पंखे वगैरे पुसून घेतले, कारण पंख्यांवरती पण खूप धूळ बसली होती. आणि धूळ बसल्याच्या नंतर पंख्याची हवा पण खूप स्लो होते. त्याच्यामुळे म्हटलं पहिले त्याला तर व्यवस्थित पुसून घेते पहिले. आणि मग टीव्हीचं पाठचं पण वगैरे सगळं खूप धूळ बसली होती घरामध्ये, बापरे. त्याच्यामुळे म्हटलं बरं झालं बाबा, आज मी तर घरीच असते, पण तरी पण करायचा मला अतिशय कंटाळा येतो. पण म्हटलं नाही, आज करावंच लागेल. आणि टीव्हीला पण ते ना असे डाग बसले होते. 6 महिने आमची टीव्ही बंद होती. त्याचा पण खूप मोठा किस्सा आहे. तो पण माझ्याकडूनच झाला होता. प्लग आहे ते मी उलट लावलं होतं आणि मला वाटलं आमचा टीव्हीच बंद पडलाय, म्हणजे त्याचा डिस्प्ले गेलाय. त्याच्यामुळे आम्ही तो 6 महिने बंदच ठेवला. तर मी एकाला फक्त विचारलेलं टीव्हीवाल्याला की किती खर्च येईल, तर त्यांनी मला 5-6 हजार सांगितलेले. म्हटलं, तो पण बोलला की ओरिजिनल येणार नाही. तर म्हटलं ओरिजिनल डिस्प्ले येणार नाही तर मग एवढा खर्च करून फायदा काय. त्याच्यामुळे कॅन्सलच केलं. साईबाबाची फ्रेंड नाही, काय मम्मी साफ करते, इकडे मी व्हिडिओ काढते आणि इकडे मम्मी साफसफाई करते. हे बघा, पाहायचंय मम्मीने टॅटू काढलेला. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर वॅसलीन लावा. मम्मीला मी वॅसलीन आणलाय. ते बघा, बघू शकता. ते बघा, ते पिंक वाला बॉक्सच्या बाजूला आहे. मी इकडे मम्मी साफसफाई करते. मागच्या शिवजयंतीची माझी ट्रॉफी फर्स्ट वाली भेटली होती मला. आणि ह्या वर्षी काय माहिती, उद्याच्या शिवजयंती आणि मी आता इकडे आस्ते कदम पाठ करत बसलेले आणि मम्मी साफसफाई करत होती. आणि मम्मीला बोलली मी ऐक बरोबर आहे का, बरोबर आहे. मग तेव्हा मम्मी इकडे मम्मी मच्छीवाल्याला आवाज देते. मच्छीवाले क्या है मच्छी? इकडे मम्मी आता झाडू काढत होती. अरे भैया क्या है ऊपर? मम्मीकडे बघा तुम्ही. और नहीं, दूसरा कोई है क्या? बघता नहीं बाबा, आता पडलं असतं मोबाईल. मम्मीने मला धू मारलं असतं. बसून कचरा काढायचा. गप गा. तुम्ही हा हॅक ट्राय करू शकतात, बसून कचरा काढायचा. गप खा. सो दुपारचं जेवण वगैरे सगळं काही झालं. आणि मच्छी बनवली होती, फिश. आणि आता आम्ही नटून आता सगळे मेकअप करून मेकअप म्हणजे आता पावडर मीठ लावलं. आता काय आज मेकअप नाही. आम्ही तर चाललोय साखरपुड्याला. बरोबर आलाय साडी नेसली. म्हणजे मला नाही नेसाय, बाजूच्या काकींना सांगितलं मी नेसवायला. आणि आता पटापट तयारी करतो आणि निघतो लगेच. काय ग अवनी, तू दाखव कशी दिसते. लाव ना. Like a Jesus said, काजळ कुठे अवनी? आता मी रेडी झालोय. माझी साडी मी ह्याला मॅच लावलं. आता आम्ही निघतोय जाण्यासाठी साखरपुड्याला. तुझी नुसती ना बडबड आणि घाई सगळ्याच गोष्टींची असते. रेडे नाही
मला लाव ना, तुला माहिती मला कशाला विचारते. सो आता आम्ही निघतोय. मी रेडी झाली आहे. दोघी पण आम्ही आता रेडी झालो. चला चल मी आता साखरपुड्याच्या इथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इकडेच मम्मीची इथेच बिल्डिंग आहे, इथेच राहते मम्मी. तुम्हाला जसं की पहिले पण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सॉरी. आणि इकडे समोर मंडप घालून त्यांनी साखरपुडा केला होता आणि खूप सुंदर मंडप होता. डेकोरेट पण छान केलं होतं, जेवण पण छान होतं. आणि आता आम्ही ते सगळे बसलो होतो, लांबच बसलो होतो कारण का त्यांचे खूप पाहुणे होते ऍक्च्युली. आणि इकडे बँजो पण होता, डीजे पण होता. सो इथे सगळे डान्स करतायत साईडलाच. आणि हे दोघं जण आहेत जे एंगेजमेंट नवरा बायको इन फ्युचर होणार आहे. आता सध्या त्यांची एंगेजमेंट झाली आणि 1 मेला त्यांचं लग्न आहे. सो आणि इथे बघा कसं किती छान सगळे डान्स करतात. आम्हाला पण करायचा होता पण लेट पण गेलो होतो आणि मेन म्हणजे पाय वगैरे पण दुखत होते. आणि त्याच्यानंतर जसं की मी म्हटलं की माझ्या ताईच्या मुलाचा 10वा बड्डे होता. सो आम्ही त्या बड्डेला सुद्धा आलो होतो. त्या दिवशी बड्डे अगोदर तसा होऊन गेला ॲक्च्युली, बट संडे म्हणून मग पार्टी सगळ्यांना संडेला ठेवली होती. आणि सुंदररित्या त्याचा असा बड्डे सेलिब्रेशन झालं होतं. तो 10 वर्षाचा झाला आता. आणि तिकडे मम्मी माझी आरती करते, 10 दिवे पण लावले होते छानपैकी. आणि खूपच सुंदर बड्डे पण झाला. आणि जेवण तर बापरे खूपच छान बनवलं होतं वहिनींनी आमच्या. चिकन, मटन आणि सुकं आणि ग्रेव्ही दोन्ही होतं. आणि आता एक तर सगळे बर्थडे सेलिब्रेट करतात. अश्विनी घेतला आहे बघा, पडला उन्हीचा खाता मला दाखवते ना व्हिडिओ मध्ये, तो असाच करताना पडला. सो आता सगळे फंक्शन संपलेत. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. चल मी आताच बोलते आणि मी रोब्लॉक्स बघते. हिचं काहीतरी भलतंच असतं. गेम खेळते. सार्थ आलाय तर इकडे कमेंट्स करून सांगा कोण कोण रोब्लॉक्स खेळतो. सार्थ आलाय तर सार्थ खेळत, तिच्यासोबत ती पण खेळते. आणि बड्डे होता. माझी बहीण आहे काकाची मुलगी, तिच्यामुळे 9वा बड्डे होता. तर सो इकडेच तिच्या पप्पांच्या घरी केला होता, मम्मीच्याच बिल्डिंगमध्ये, बे विंगमध्ये, म्हणजे माझ्या काकाच्या घरी केला होता बड्डे. सो तिकडे पण गेलो. तिथले पण छोटीशी क्लिप्स मी काढलेली आहे, व्हिडिओ काढलेली आहे. आणि थांब ना जरा. आणि एंगेजमेंटला पण गेलो होतो तिथे. तुम्ही बघितलं असेल आम्ही सॉरी मेकअप करत होतो तेव्हा. आणि साखरपुडा पण छान झाला, बर्थडे पण छान झाला, जेवण पण छान होतं. आणि खाली व्हेज होतं, चिकन एंगेजमेंटच्या इथे. आणि वरती नॉनव्हेज जेवण होतं बर्थडेला. सो मी दोन्हीकडे जेवली. व्हेज पण खाल्लं. मला आधी वाटलं व्हेज खूप छान असेल, होतं छान होतं असं नाही काय, पण मी पनीर आणि पुरीच खाल्ली. आणि मग वरती मटण, भाकरी, परत चिकन सुकं आणि भात हे मी वरती खाल्लं म्हणजे जिथे बड्डे होता तिथे खाल्लं. आणि आता आलो, आता थकलो. उद्या शिवजयंती, उद्या पुन्हा अवनीचा डान्स असणार आहे, भाषण करणार आहे, शिवघोषणा करणार आहे ती. सो सगळे व्हिडिओज मी कॅप्चर करणार आहे, त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आज घराची साफसफाईसुद्धा केली होती कारण उद्या शिवजयंती आहे म्हणून. जर आमच्याकडे पण कोणी आलं तर येतं कारण त्याचे मित्र वगैरे येतात शिवजयंतीला अक्षयचे, त्याच्यामुळे. आणि आता झोपायची तयारी चालली आणि ह्या दोघांचा गेम खेळणं चाललंय.
सो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अवनीचे सगळे व्हिडिओज एक करून मी पोस्ट करते इंस्टाग्रामवरती पण. सो तिकडे पण बघा. इंस्टाग्रामवरती आय एम अवनी ऑफिशियल 05 तिचं अकाउंट आहे. आणि थोडं ग्रो होतं इथे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय व्हिडिओ पोस्ट करायला सुद्धा. आणि होप सो आमचं यूट्यूब चॅनल पण लवकरात लवकर ग्रो होईल. गप ग चल. आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एक मिनिट